From over 35 years, you have made it so big, 4 times in the Limca Book of Records, 6 times State Award from the government of Maharashtra, and Guinness Book of World Record with your over 10,700 shows. You also won the Saregama in 2012, season 11. Veg clear soup. That's a diet. Diet. Mother मैं हूँ प्रशांत दामले. वॉच मी ऑन यो इंडिया टीवी. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. Hello everyone, we have Prashant Purushottam Damle right here with us in Silicon Valley. The name says it all. From past 35 years, this man has made it big in the Marathi cinema industry. He is also a well-known comedian and a movie star. It's an honor and a pleasure, sir, to have you here in Yo India TV with me, Jasleen Khanuja. And I know you have visited Bay Area several times through Natya Sargam. How is your experience this time? खरं सांगायचं तर ना की मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर प्रयोग कुठेही करायचं म्हटलं तर त्यात खूप छान उत्स्फूर्त असा रिस्पॉन्स असतो. कारण एकतर बऱ्याच अमेरिका काय किंवा ऑस्ट्रेलिया काय ही सगळी लांब राहणारी मंडळी आहेत, त्यांना अशी वरच्यावर नाटकं बघता येत नाहीत. त्यामुळे नाटक आहे किंवा नाटक येत आहे म्हटल्यावर सगळे खुश असतात. आणि पर्टिक्युलरली बे एरियामध्ये एक वेगळा ऑडियन्स आहे जो अगदी पर्टिक्युलर नाटकवाला ऑडियन्स आहे. त्यामुळे इथे काम करायला मजा येते. रिस्पॉन्सेस उत्तम असतात, बेस्ट रिस्पॉन्सेस आणि महाराष्ट्रासारखे रिस्पॉन्स असतात. आणि दे आर व्हेरी फॅमिलियर टू द थिएटर. म्हणजे कलाकार जेवढे चांगले असायला पाहिजेत तेवढे प्रेक्षकसुद्धा चांगले असायला पाहिजेत. त्यामुळे बे एरियामध्ये अतिशय उत्तम असे प्रेक्षक आहेत. त्यामुळे आम्हाला इथे परफॉर्म करायला खूप मजा येते. Awesome. It's great to know you love the Bay Area audience, you know. Yeah, and there's always an encouraging response. Thanks to Natya Sargam. गालावर
अस्मरीची ती परी अस्मरीची ती परी अस्मरीची असते भगवतीचे सारे वैद्य देव भगवानच्या मूर्ती शुक्रमान सप्तरंगी प्रथम देत सेवामान ती परी अस्मरीची ती परी अस्मरीची ती परी अस्मरीची So, from over 35 years, you have made it so big, 4 times in the Limca Book of Records, 6 times state award from the government of Maharashtra, and Guinness Book of World Record with your over 10,700 shows, and they last so long. So what is the key to the success, especially the sustainability, because shows, once they are repeatable, they are not something that would sell out so easily. And so many comedians, especially that I have seen, they don't let the shows to be recorded for the same reason, because they think that the sellability will go away. But you are really special, and I'm really pleased to know that the shows were repeated. Like some of the everlasting Bollywood movies, they want to see Prashant Damle again and again in those roles, in those shows. तो थोड़ा राज बताएं. परफॉर्मिंग आर्टमध्ये असं असतं की एव्हरी परफॉर्मन्स यू शुड बी व्हेरी अलर्ट. कारण शेवटी नाट्यप्रयोग म्हणतो आपण. प्रयोग म्हणजे इट्स एक्सपेरिमेंट. सो एव्हरी प्रयोग इज अ एक्सपेरिमेंट, आणि एक्सपेरिमेंट म्हटल्यावर तुम्हाला खूप केअरफुली काम करावं लागतं. आणि माझा आजचा प्रयोग म्हणजे आमचा आजचा प्रयोग हा कालच्यापेक्षा वेगळा असतो. वी ट्राय टू मेक इट मोर सिम्पल, पटकन लोकांना कळेल. एक्सप्रेशन्स किंवा टायमिंग सेन्स किंवा पॉजेस हे सगळं वर्कआउट करायला खूप मजा येते. आणि परफॉर्मिंग आर्टमध्ये आपण कधीही चुकू शकतो. वी कॅन गो रॉंग एनी टाईम, एनी सेकंड. सो यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट ऑन द स्टेज. आणि मला हे आवडतं. परफॉर्मिंग आर्टमध्ये मला अलर्ट राहून काम करायला फार आवडतं, आणि मला प्रयोग करायला आवडतं, एक्सपेरिमेंट्स करायला आवडतं. सो एव्हरी शो इज अ एक्सपेरिमेंट, आणि इट्स अ चॅलेंजिंग जॉब की एव्हरी शो इज अ एक्सपेरिमेंट करत राहायचं. इट्स अ चॅलेंज. काय रे कुणाचा फोन होता? फोन कुणाचा होता? क्लायंटचा. तुझं क्लायंट झोपले असं का सांगितलंस? हल्ली क्लायंटच्या ओळखीदारांना घरातच घुसतात. म्हणजे वहिनीचं काय चाललंय, वहिनी नवीन काय खरेदी केली, उगाच घेणं नाही दिलेलं आहे. आपला झोपलं म्हटलं विषय संपतो ना. नाव काय तुझं क्लायंटचं? नाव काय तुझ्या क्लायंटचं? अब्दुल डिसूजा. रित्या कोण? अरे ऋतिक रोशन, आपल्या राकेशचा मुलगा. काय रेंज आहे. आपला राकेश रोज दूध घालायला आपल्या घरी. मध्या तू घरात आल्यापासून हातपाय न धुता कपडे न बदलता असाच काय झालं रे मध्या? काही नाही ते किती सारखं डोक्यावर हात फिरवशील, आता टक्कल पडेल ना. मी तुझ्यासाठी एवढी गंमत आहे साधं विचार करते. काय रे गंमत? अगं काही नाही. आता मला येताना एक गोष्ट दिसली ना, छान आणली. तू नक्की मीटिंगलाच गेला होतास ना?
अशी कशी पडतो इथे आज जाऊन बघायचं इथे नाही बघायचं आणि म्हणे आज आपल्याला डेट वर जायचं बरं का म्हणे डेट वर येस अगं काही नाही ग आपल्या अफेअरच्या अॅनिव्हर्सरीची संध्याकाळी मी खराब केली की नाही त्याची भरपाई आणि आता तुझ्या बरोबर डेट वर गेल्याशिवाय मला काही शांत झोपला तो आज का जो शो है मैं देख रही हूँ उसमें देर आर enormous sets, you know. तो इसको सेटअप करने में, you know, because you're flying all the way from India with your team, you know, it takes a lot of effort to bring it up and set it up so fast, and you guys have just executed it so rapidly. इतनी जल्दी जल्दी कैसे आप इसको मटीरियलाइज कर पाते हैं कि हाँ आज इस सिटी में आज उस सिटी में और एकदम से, मतलब कितने घंटों का, वैसे तो देखा जाए तो बहुत ही लंबा काम है, तो बताएं. It's a planning. See, planning and execution are both are important, but planning is more important. And when the perfect planning is done, micro planning is done, then the execution part comes. So प्लॅनिंग उत्तम झालं तर एक्झिक्युशन उत्तम होतं असं माझं म्हणणं आहे. आणि ऑफकोर्स नाट्यसरगमची टीम अप्रतिम आहे आणि नाटक इज अ टीम वर्क. म्हणजे मी आय एम वन ऑफ द आर्टिस्ट असं आपण म्हणत राहिलो कायम. आय एम वन ऑफ द आर्टिस्ट अँड आय एम अ को आर्टिस्ट हे लक्षात ठेवलं की नाटक चांगलंच होतं आणि टायमिली होतं सगळं. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की इतकं फटाफट कसं होतं, आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही वाटून घेतलेली आहे कोणी काय करायचं. इथे येताना आम्ही 9 जण आलो ना, वी आर 9 of us, बट इन महाराष्ट्र वी आर वर्किंग ऑन 24 people. सो एव्हरीथिंग इज डन बाय अस हिअर. पण आम्ही ती सगळ्या आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेतलेल्या आहेत. सो देर इज नो कन्फ्युजन इन आवर माइंड व्हॉट आय शूड डू. माझ्यासाठी ना एक रेड ग्रेव्ही पास्ता. म्हणजे काय म्हणजे काय बोल ना. अरे कुठल्या टेबलवर काय खादाडी करतात ते ठेवून कशाला सांगतो. 500 लक्षात ठेव बाबा. नाही आवडत माझ्यासाठी एक रेड ग्रेव्ही पास्ता आणि गार्लिक ब्रेड द्या. सरांसाठी ना. अरे बेटा मी काय खायचं हे तू कोण ठरवलं. मी आयुष्यभर आरबीटाच खायचंय का. मी आरबीटा खायचं तर शेड खायचं ना. अरे बँक सुटायची वेळ आली. अरे 500 लक्षात ठेव. 500 मला नाही आवडत. सरांसाठी ना एक व्हेज प्लेट सूप. त्यांचं डाएट माझा किती मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी. भरता भरता थोडी पुन्हा वाढले. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं.
what we have been hearing is like you have always been into singing. You also won the Saregama in 2012 season 11, which is not a small thing. It's one of the biggest shows. And what I heard was कि आपका रियाज भी पूरा नहीं था, लेकिन आपने जो है सक्सेस उस जगह भी अटेन की. तो कैसे आप पहले तो बताएं कि सारेगामापा में कैसे आपने विन किया, और दूसरा फिर आप परस्यू जो कर रहे हैं मेनली वो सिनेमा का रोल है, वो ना तो मेनली आप मूवीज़ परस्यू कर रहे हैं ना सिंगिंग परस्यू कर रहे हैं, तो कैसे आपने चुना? नाही, माझी मूळ आवड जी होती, बेसिक आवड माझी होती ती सिंगिंगचीच होती. बेसिकली आय एम अ सिंगर. ओके, इन 78 to 85 आई वॉज अ सिंगर. गज़ल गाता था, गुलाम अली साहब का, सब लोगों का मैं गज़ल गाता था. लेकिन उसके बाद मेरा पूरा ट्रेंड चेंज हो गया. 83-85 से लेके आज तक थिएटर में काम करना मुझे अच्छा लगता है. और थिएटर में काम करने हर एक प्ले में मेरे गाणे हैं. तो आमच्या मराठीत म्हणतात की गाता गाळा असं आपण म्हणतो. तो गाता गाळा राहिला आहे, त्यामुळे मी गाऊ पण शकतो आणि थोडा थोडा अभिनय पण करू शकतो. सो हे सगळं करता करता ती सुद्धा परफॉर्मिंग आर्ट आहे. सिंगिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट, ॲक्टिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट, प्लॅनिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट, एक्झिक्युशन इज अ परफॉर्मिंग आर्ट. तर त्याच्याकडे आपण परफॉर्मिंग आर्ट म्हणून बघितलं तर त्याचा चॅलेंज आपल्याला जास्त मिळतो. सो राईट फ्रॉम द बिगिनिंग, राईट फ्रॉम 78 एव्हरी ऑप्शन मी ओपन ठेवला होता. सिंगिंग, बॅडमिंटन, ॲक्टिंग, चार्टर्ड अकाउंटेंट, सगळं मी ओपन ठेवलं होतं. और जो भी घोड़ा आगे जाएगा उस पे बैठ के मैं आगे जाने वाला हूँ. बहुत खूब, बहुत बढ़िया. मुझे तो लग रहा है आपको सारी दिशाओं में बहुत सक्सेस मिल रही है बिकॉज यू आर सो टैलेंटेड. गुड मॉर्निंग सर. आजपासून माझ्याशी फक्त कामाचं बोलायचं. सर रागवला तुम्ही माझ्यावर. आजपासून फक्त कामाचं बोलायचं. चला कामाला. लाज नाही वाटत सर तुम्हाला? मला कशाला लाज वाटेल, मुलगा तुझ्यासाठी बघतो. माझ्या बरोबर फिरता, माझ्या बरोबर डेट वर जाता, मला गिफ्ट देता, तुमच्या ते इमोशनल गोष्टी ऐकून मला स्वतःमध्ये गुंतवून घेता आणि मग माझ्यासाठी शोधता. उत्तर जर नाही असेल, नाहीच आहे, तरी आजचा दिवस देते. आज रात्रीपर्यंत तुमचा नकार, तुमच्या होकारात बदलला नाही असला तर बघा मी काय करतो. नाही त्या गुरुल आणि तुम्हाला दोघांनाही जेलमध्ये सडवलं ना तर विषा उडवीन. तुला काय माझी पोस्ट आहे ना? नाही एवढं मला काय फरक पडत नाही. तुला आत्महत्या करायची ना, पटकन उडी मारायची. सर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, हे माझं आणि मनीषाचं घर आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही या घरातून बाहेर पडायचं. द्यायचे हो सर, माझं 2 मिनिटं आहे. अर्ध सेकंड पण थांबायचं नाही, लगेच निघायचं. सर काय काय हो? ए बघ रे, हे बघ आले की रे. आणि तू बस नाही, गैरसमज तुझा दूर करतो बस. हा चला बोला आता. ठीक. हा हे बघ, तुझ्या मनात माझ्याबद्दल काही असेल पण माझ्या मनात तुझ्याबद्दल काही नाही. सांग तिला. काय चाकचूक करताय? बोला ना. गप्प का बसला? ताई जरा थांब ना. थांब काय? प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं म्हणे. भाऊजी मला माफ करा, मी सतत तुम्हाला दोष देत आले, कायम तुमच्याशी भांडत आले. हा असा चेहरा करायचा ना, मला वाटायचं तुम्ही भोळेपणाची ऍक्टिंग करताय. खरंच तुम्ही भोळे आहात भाऊजी. या सुंदर चेहऱ्याचा फायदा घेणाऱ्या भयंकर वृत्तीच्या माझ्या बहिणीला तुमच्यासारखा देव माणूसच सांभाळू शकतो. बहीण काय बियर लावून आली? हात पडेल खाली. चला बाजारात किती बोला होता. चला खरी मिळत नाहीये. म्हणजे हे सगळं माझ्या सांगण्यावर चाललं होतं. पूर्वी तुला गाडी, ऍक्टिव्हा बद्दल सांगणं, की मी तुला लगेच समजून घेणं. तुमचं शॉपिंग असू दे किंवा डेट किंवा आता तिथलं घात
तुला पटायला तू काय ऋतिक रोशन आहेस? मन्या, मी हे सगळं आपल्यासाठीच. झालं का तुमच्या गमती शमती झाल्या? सर काय काय कर झालं का गमती शमती झाल्या का तुमच्या? काय झालं तुमचं? काय काय चाललंय का फालतूगिरी? काय चालली? तुला कळतंय का तू काय करतेस हे कळतंय का तुला? आता ह्या क्षणाला मला असंच वाटतंय की ह्या क्षणाला घटस्फोट द्यायला हवा. नाही काय तू बाहेरच्या लोकांची मदत घेऊन माझ्या परिवाराची परीक्षा घेतलीस की नाही? काय याचा अर्थच असा आहे की आपल्या एकमेकांवरचा विश्वास कमी झालाय. आता यापुढे तू जरा जरी माझ्यावर जास्त प्रेम केलंस ना तर मला संशय येणार की काहीतरी आहे. हा तूच काय कोणीही माझ्यावर जास्त प्रेम केलं तर मला संशय येणार. तो किसी भी न्यू एक्टर को इतना सक्सेसफुल होने के लिए क्या टिप्स देना चाहेंगे? ज्या भाषेत काम करायचं आहे त्या भाषेवर आपल्याला प्रभुत्व पाहिजे. जिस लैंग्वेज में आप काम करना चाहते हैं उस लैंग्वेज को बराबर उसकी पहचान होनी चाहिए. म्हणजे त्या शब्दांचा उच्चार कसायला पाहिजे, त्या शब्दांचा वापर कशाला पाहिजे, शब्दांचं सिलेक्शन, वर्ड सिलेक्शन, टोनिंग. मुळात बेसिकली इफ यू वॉन्ट टू बी ॲक्टर यू हॅव टू बी परफेक्ट इन द लँग्वेज. लँग्वेज उत्तम असेल तर तुम्ही पुढचं फर्स्ट कम लँग्वेज, त्यानंतर पुढचं ॲक्टिंग बहुत आगे है उसके. Awesome, awesome. So what is your final message to Yo India TV viewers? नाही यो इंडिया टी व्ही व्ह्यूअर्सना मी एवढं सांगेन की मराठी नाटक जेव्हा जेव्हा इथे येईल किंवा जगाच्या पाठीवर कुठेही जाईल तेव्हा तुम्ही न विसरता नाटक बघायलाच पाहिजे. कारण आम्ही तुमच्यासाठी येतो, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात म्हणून आम्ही इथे येतो. आता आम्ही महाराष्ट्रात पण प्रयोग करू शकतो पण आम्ही तुमच्यासाठी येतो. ते तुमच्यावरचं प्रेम आणि तुमचं आमच्यावरचं प्रेम आहे ते वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही येतो. त्यामुळे कुठलंही मराठी नाटक आलं ते वेळात वेळ काढून तुम्ही बघा अशीच माझी इच्छा राहील. Awesome. Thank you so much, Prashant, for your time. मैं हूँ प्रशांत दामले. वॉच मी ऑन यो इंडिया टीवी. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. थैंक यू. आता काय जाणवतंय? नशीब माझं आयुष्यभर असंच राहील आणि मला तुझ्यासारखं प्लॅन बिन करायची गरज नाही बरं का. काय प्रॉब्लेम? मलाही माझं तारुण्य सोडून चाललं हे ऍक्सेप्ट करायला हवं असतं. बायकोची खूप आठवण येते सर. एक फोन खरं तर तूच मोठी बहीण आहेस. अगं एवढा समजूतदारपणा तुझ्याकडे कुठून आला? सर माझ्यासोबत एक म्युझिकली करा ना प्लीज. तुझ्या डोक्यात काय भुसा वगैरे? जाऊ दे कर जाऊ. आपल्या डेटच्या व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक्स आले. हो सर, म्युझिकली आणि इंस्टाग्रामवर 1 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स असणं हे एकच सेम आहे माझं. काय बरबाद आयुष्य आहे. हे चला आता कुठे माझा फोन घे. सर ग्रुपने करूया. गुरु सर आय लव्ह यू गाय. समोरच्या बातमीला खरं तर वाटायला पाहिजे. काय करायचं सांग बाई. आता गाणं होणार आहे आणि त्यावर सगळ्यांनी वेगवेगळा रिॲक्ट पाहिजे. ओके आधी असं करा अँड देन पाव. हेच करायचं.
सुखावून गेले तुझा हात हाती कुणी ना स्वभवती असे चित्र रेखाटले तूही असावा मीही असावे छोटेसे घर आपले पाऊस वारा ओला वारा मन हे सुखावून गेले तुझा हात हाती कुणी ना सभवती असे चित्र रेखाटले तूही असावा मीही असावे छोटेसे घर आपले तूही असावा मीही असावी छोटेसे अजय पटवर्धन आणि त्यांची टीम संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो आल्यापासून नुसतं खाण्याचा मारा चाललाय समोसे म्हणू नका चहा म्हणू नका पण हे असं आहे म्हणूनच आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप मनापासून मी तुमचे आभार मानतो आमचे सगळे नाट्यसंग्रामची टीम आणि आता एक्सटेंडेड फॅमिली सगळ्यांचं मनपूर्वक यांच्याशिवाय एवढा सेट वेगळं सगळं तुमचं वेलकम आणि सगळं शक्य नव्हतं त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि प्रेक्षकांचे थँक्यू व्हेरी मच